आपण सर्वांचं माझ्या अंगणामध्ये स्वागत आहे। तर मी आज माझ्या अंगणातली रुटीन आणि मी कशी पूजा करते ते सगळं दाखवणार आहे। तर या व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये तर मी शून्याची रांगोळी टाकलेली आहे आणि ही तेलुगू रांगोळी आहे। आम्ही तेलंगणाचे असल्यामुळे तेलुगू रांगोळी येतातच आम्हाला। तर मग ही तेलुगू रांगोळी अशी काढून घेतली छोटीशी एकदम, आणि पावसाचे दिवस असल्यामुळे छोटीशीच रांगोळी टाकत असते मी। तर ही रांगोळी तर नेहमीच काढत असते मी। दारामध्ये लवकर पण होती आणि मन प्रसन्न पण होतं ह्या रांगोळीला पाहून। आणखीन वेगळ्या वेगळ्या भरपूर रांगोळ्या आहेत माझ्याकडे, कधी कधी काढत जाईल। तर ही रांगोळी काढून घेतली मी, आणि रांगोळी पांढरी ठेवायची नसते, त्याच्यावर थोडासा रंग पण टाकत असते मी। आणि हे द्रोणपुष्पीची फुलं मंजुळा मी पांडुरंगासाठी तोडून घेतलेली आहे तिथं पूजा करायची म्हणून। आता हे इतकं दवना पण आहे, हे आता हिरवा झालेला आहे। आणि हे शंखपुष्पीची फुलं तोडून घेतली आणि मी दाराची पुसून हळदी कुंकू लावून पूजा करून घेतलेली आहे। रांगोळी पण टाकली इथं मी दारावर, आणि मग इथं फुलं ठेवून घेतलेली आहेत पिवळे, हे लाल आणि पिवळे फुलं बघितले तर खूप मन प्रसन्न होतं। तर सकाळचा दिवस फुलांनी आणि पूजेने जर गेला तर खूप छान प्रसन्न वाटते घरामध्ये। तर दार तर आपण ओलांडून एकदम लक्ष्मी पण येत असते 7 वेळेस दरवाजावर। तर आपण दारामध्ये चपल्याना न ठेवता अशी रांगोळी टाकून आपण चांगलं पूजा केली तर कोणी दारात चपल्या पण ठेवत नाहीत अशा। मग मी लक्ष्मीचे पावलं काढून घेतले इथं दारामध्ये लगेच। तर छोटीशी साचा पण आहे माझ्याकडे, पण मी घाई गडबडीमध्ये हातानेच काढून घेत असते नेहमी छोटीशी पावले लक्ष्मीचे। आणि लक्ष्मी दोन्हीकडे पण पावलं काढायचे असतात, एकच पावलं नाही काढायचे, का तर लक्ष्मी जोडी असते लक्ष्मीची कधी पण। तर हे गुलाबाच्या पाकळ्या आणि पिवळे फुलं, हे तांब्याचं घंगाळं आहे, ह्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं मी आणि हे घरात नेहमी ठेवत असते मी। तर घरामध्ये आपली निगेटिव्ह जी ऊर्जा असते ना ते बाहेर निघून जाते ठेवल्याने। आणि हे ईशान्य दिशेला ठेवायचं असतं हे घंगाळं। आणि ह्याच्या भोवती मी रांगोळी पण काढून घेतलेली आहे। रांगोळी नाही जरी काढली तर फक्त हे घंगाळं भरून ठेवायचं, घरामध्ये एकदम मन प्रसन्न होतं। जर आपली तब्येत जरा अशा आजार असला तर हे फुलाच्या वासाने आणि खूप छान वाटतं घरामध्ये एकदम। तर मी कमळाचं छोटंसं फूल ते काढून घेतलेलं आहे बाजूने। तर आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा जाऊन आपली पॉझिटिव्ह घरामध्ये पण येतो, तर मन प्रसन्न होतं हे असं ठेवल्याने। तर हे पाणी नेहमी ठेवत जावं अशी, आणि फुलं पण आपल्याला जी आवडतात ते फुलं ठेवायची। मग आता इथं मी छान मन प्रसन्न वाटलं ठेवल्याने मला। तर लक्ष्मी माता आपल्या कोण्यालाच असते, कन्या पण घराच्या, तर एक कोणा सजून लक्ष्मी मातेच्या नावाने ठेवायचा असतो। मग मी इथून उठले आणि मी इथं काय काय केलं ते दाखवत आहे इथं। मग अशी रांगोळी टाकून घेतलेली आहे फुलं ते, आणि मी ह्याच वर्षी इथं चौकटीला कलर लावलेला आहे, माझ्या मुलीनं हे पेंट केलेलं आहे। मग तुळशीची पूजा तर करायचीच होती, पाणी तुळशीला टाकलं होतं पण फुलं वाहायची होती, मी फुलं तोडली नव्हती। तर मी अगोदर सगळं महादेवाला पूजा करून विभूती लावून ते छोटीशी फुलं वाहिली होती। आणखीन भरपूर फुलं वाहायची होती महादेवाला। मी बेलाचं पान पण वाहते दररोज। आज बेलाचं पान आणि दवना पण घेतला होता, दवना पण खूप महादेवाला आवडतो। तर ही पिवळे निळे फुलं पण भरपूर आवडतात महादेवाला, पिवळे फुलं तर भरपूर आवडतात। तर हे निळे फुलं, तर हे दवना आहे माझ्या कुंडीमध्येच आहे, नेहमी दाखवत असते ते। आणि एक बेलाचं पान महादेवाला, हे 2 हात आणि 1 मस्तक श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून मी वाहिलेला आहे। आणि टाळे पण नेहमी वाजते महादेवाला, टाळे वाजूनच आणि घरात पण पूजा केलेली आहे। तर ही इतकी देव प्रसन्न वाटत आहे आज खूप मला। तर आज सोमवारचा दिवस अशी झाली माझी पांडुरंगाची पूजा, मातेचं तुळजामाता भवानी, काली माता, रेणुका माता सगळेच प्रसन्न आहेत माझ्यावरी, तुमच्यावर पण प्रसन्न राहो। रामकृष्ण हरी।